हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर पहा, उन्हाळ्याचं जे वाळवणाचं जे आहे आपलं चिप्स म्हणा, पापड्या म्हणा, तर ते चालू आहे. तर इथे जे आहे तर माझे चिप्स तर बनवून झाले होते, परंतु राहिले ते बटाट्याच्या पापड्या आणि चकली राहिली होती. तर मग मी काय केलं, इथे जे आहे ना तर 10 किलो एकदमच बटाटे छिलून टाकले आणि उकडायला ठेवणार होते 5-5 किलो असे बॅचमध्ये कुकरमध्ये. आता तर यासाठी मी अगोदर छिलून घेतले, कारण ते काय होतं, नंतरून उकडल्याच्या नंतरून त्याला पूर्ण परत थंड होऊन द्या, नंतरून परत त्याचे छिलके काढा. त्यासाठी मी अगोदरच याचे जे छिलके आहेत तर मुलांकडून काढून घेतले. म्हटलं माझं जे बाकीचं काम आहे तोपर्यंत त्यांची खूप मला तेवढी मदत झाली. मग अगोदर छिलके काढून घेतले आणि 2 बॅचमध्ये जे आहे तर 5-5 किलो बटाटे, म्हणजे 2.5 किलो बटाटे उकडायला टाकले. कारण 5 किलो बटाट्याचे जे आहेत तर पापड करायचे होते आणि 5 किलो बटाट्याची चकली करायची होती. तर मग त्यासाठी 2.5 किलो असे बटाटे 2 बॅचमध्ये उकडायला टाकले आणि 5 किलो तसेच साईडला पाण्यामध्ये ठेवले. कारण पाण्यामध्ये याच्यासाठी ठेवले कारण ते काळपट किंवा लालसर नाही झाले पाहिजे, म्हणून मग पाण्यामध्ये टाकून ठेवले बाकीचे पण बटाटे. आणि मग मी जे आहे तर पापड थोडे वेगळ्या प्रकारचे करणार होते बटाट्याचे, कारण प्रत्येक वेळी जे आहे तर जे आपलं ते यंत्र असतं पुरी यंत्र, तर त्यानेच पापड करत असते. परंतु यावेळेस जे आहे तर म्हटलं थोडीशी वेगळी ट्रिक्स वापरून पाहावी. तर जी 5 किलो बटाट्यासाठी आहे ना, तर मी चांगला एक पावशेर 1.5 पावशेर साबुदाणा रात्रीच भिजायला घातला होता. तर तो देखील व्यवस्थित भिजला होता. रात्रभर साबुदाणा तर भिजतोच. आणि जी मिरची आहे, हिरवी मिरची आणि मीठ, तर हे पिसून घ्यायचं होतं, पेस्ट वेगळी काढून घ्यायची होती. आणि त्यानंतरून जे आहे तर बटाटे देखील उकडल्याच्या नंतरून ते बटाट्याची देखील मला पेस्ट करायची होती. कारण आता हे जे पापड आहेत ना, तर मी पहिलीच वेळेस करत होते, कारण अगोदर ते यंत्राचे करायचे आणि आता हे पेस्टचे करत आहे. तर अंदाज काय, म्हणजे सर्व काय अंदाजपंच झालं. परंतु याला जे आहे 5 किलो बटाट्याला तर मला 2 ते 2.5 चमचे नमक लागलं आणि एक छोटी वाटी आहे ना तर मिरचीची पेस्ट, म्हणजे साधारणतः 3 टेबलस्पून आहे. तर पोह्याचे जे चमचे असतात ना, तर 3 चमचे मिरचीची पेस्ट असं याच्यासाठी लागली पहा. तर मग मी पेस्ट काढून घेतली आणि पावशेर 1.5 पावशेर जो साबुदाणा आहे तो देखील व्यवस्थित भिजलेला होता. आणि मग बटाटे ते देखील उकडून झाले बटाटे. आणि मग याला थोडंसं नॉर्मल होऊन दिलं आणि नॉर्मल झाल्याच्या नंतर मग काय केलं, डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामधून ते उकडलेले बटाटे आणि ही जी याची आहे साबुदाणा, तर साबुदाण्याची तर पेस्ट नंतरूनच काढली, पण अगोदर जे उकडलेले बटाटे होते ना त्याचेच थोडे थोडे करून बॅचमध्ये हे करून मग त्याची पेस्ट तयार केली. तर ह्या पेस्टमध्ये ना आपल्याला अगदी हलकंसं थोडंसं पाणी टाकायचं असतं, जास्त बिलकुल पाणी टाकायचं नाही, कारण ते पातळ नाही झालं पाहिजे. कारण मग कसं आपण ज्यावेळेस पापडी घालतो तर ती जास्त पसरू नये म्हणून अगदी आपल्याला जी दाढसर जी बेटर असतं ना, आपण डोस्याला करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला बेटर ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर मग मी त्याच पद्धतीने काय केलं, थोडं थोडं पाणी टाकत जे आहे तर किसून घेतलं आणि सर्व काही पेस्ट जी आहे तर एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकली ती. आणि त्यानंतरून जे आहे जो साबुदाणा भिजत घातला होता 1 ते 1.5 पावशेर समजा, तर तो देखील मी 300 ग्राम असेल साबुदाणा रात्रीच्या भिजत घातला होता. जसं आपण खिचडीला भिजू घालतो ना, अगदी तसंच भिजू घालायचं आहे आणि थोडंसं पाणी एक्स्ट्रा ठेवायचं आहे, म्हणजे चांगलाच फुलतो तो. आणि मग ती देखील पेस्ट त्याची देखील काढून घेतली आणि जी ती बटाट्याची पेस्ट केली होती ना तर त्यामध्ये ती टाकून दिली. आणि मग ती सर्व काही, मग त्याच्यामध्ये 2-3 चमचे हिरवी मिरची आणि जी 2 ते 2.5 चमचे नमक, तर असं त्यामध्ये टाकून दिलं. आणि साबुदाणा आणि बटाट्याची ती पेस्ट सर्व काही अगदी मिश्रण आहे ना व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं. आणि मग मिक्स केल्याच्या नंतरून पहा अगदी अशा पद्धतीने ना, जसं चमच्यावरती दिसतंय ना अशाच पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जेणेकरून बिलकुलही आपले पापड एक तर जाड पण होणार नाहीत आणि पातळ पण होणार नाहीत. तर पापड्याचं बेटर तयार झालं आणि नंतरून मी ज्यावेळेस पिसत होते त्यावेळेस लगेचच इकडं परत राहिलेले जे 5 किलो बटाटे होते तर ते देखील 2.5 किलो करून दोन्ही कुकरमध्ये उकडायला टाकले. म्हटलं जोपर्यंत मी वरतून ह्या पापड्या घालून येते पळी पापड्या, तोपर्यंत जे आहे तर चकलीसाठी देखील बटाटे हे उकडून निघतील, तर माझं तेवढंच काम कमी होईल. मग हे बेटर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि वरती जाऊन लगेच म्हणजे पापड्या घालायला मग सुरुवात केल्या.
तर सर्व जे आहे ना आपलं घरातलं सकाळचं काम उरपोस्तवर तोपर्यंत थोडासा टाईम तर होतोच म्हणा. परंतु ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळीच पहा लगेच 8:30 वाजताचं असं किती ऊन पडलेलं आहे पहा. तर मग लगेचच तिथं खाली मग बेडशीट वगैरे अंथरून घेतलं, त्याच्यावरती प्लॅस्टिकचा पेपर टाकला आणि मग त्यावरती जे आहे तर अगदी व्यवस्थित मग पळी पापड्या घालून घेतल्या. तर काही नाही, अगदी खूप इझी आहे. आणि मला तर असं वाटतं की ते जे आपण पुरी यंत्राने पापड्या करतो ना त्यापेक्षा तर खूपच इझी आहे हे. आपण अगोदर बटाटे चिरून घेतले, नंतर उकडून घेतले की लगेचच पेस्ट करून आपल्याला लगेच पळी पापड्या घालता येतात. तर म्हणजे जास्त काही म्हणजे आपल्याला हे नाही आहे. कारण जरी आपल्या पुरी यंत्राने पापड्या करायचं म्हटलं का तर त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते पूर्ण बटाट्याचं हे घालून व्यवस्थित मळू घ्यावं लागतं. म्हणजे मग त्यावेळेस ती छान अगदी व्यवस्थित पापड्या येतात. आणि ह्या पण पापड्या खूप छान येतात. तर मी केले तर तुम्ही देखील नक्कीच करून पहा, म्हणजे तुम्हाला अनुभव येण्याचा. तर आता पहा इथे जे आहे ना तर अशा हे करून अगदी छोट्या छोट्या पापड्या मी घातल्या, म्हणजे जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही. आणि जास्त आपल्याला अशी पांगायची देखील गरज पडत नाही. चमच्याने थोडंसं असं हलकंसं असं गोल फिरवलं की लगेचच छानशी पापडी तयार होते. आणि मी बाजरीच्या देखील पापड्या करते ना तर हमेशा तर अगदी ह्याच पद्धतीने करते, कारण जिथे थापून वगैरे ते मला नाही हे होत. आणि मग अशा पळी पापड्या केल्या ना अगदी छान आणि पातळ देखील होतात. आणि पातळ झाल्यामुळे ना अगदी कच्ची पापडी खायला देखील खूप छान लागते. तर इथे जे आहेत तर माझ्या पापड्या वगैरे झालेल्या आहेत आता घालून. आणि मग आता खाली जाऊन जे आहे तर जे खाली गेल्याच्या नंतर मला ते चकलीचं त्याचं आता पिसावं लागणार आहे. चला ऊन तर भरपूरच चटकलं आहे. आणि आता चकली वगैरे घालूच तर तर समजा होतीलच 11 11:30 तर वाजायलाच बसले येतं. आणि त्यातले त्यात कसं आपण बाहेर लवकर निघत नाही तर अचानकच असं उन्हाचा जर तडाखा लागला ना तर आजारी पडायची देखील भीती वाटते. आणि विशेष म्हणजे ह्या पापड्याला जे आहे ना तर बिलकुल जास्त वेळ लागत नाही घालायला. पळीने अगदी पटापट घालून होतात बघा. जास्तीत जास्त एक अर्ध्या तासामध्ये जे आहे ना तर 5 किलोचे आपले पापड घालून होतात. पहा किती छान फुल खिल्लंय, अगदी एवढ्या उन्हामध्ये देखील किती टवटवीत दिसतंय. चला तर आता चकल्या करायच्या, पापड्या झाल्या आता, थोड्याशा चकल्या टाकते म्हटलं लगेच करून. चला तर मग आता खाली जाऊन तयारी करावं लागेल चकली करायची. तर आता इथे जे बटाटे आहेत ना ते उकडायला ठेवलेले ते देखील उकडले आहेत व्यवस्थित. आणि आता याला थंड होऊन देते. आणि तोपर्यंत मी जे आहे तर माझ्यासाठी थोडासा नाश्ता बनवून ठेवलेला आहे. म्हणजे सर्वांसाठी बनवला होता आज तिने नाश्ता. ओट्सच बनवले होते साधे सोपे आपले. तर नाश्ता करते आणि थंड झाले का मग ते नंतर किसून घेते. हो आणला गळत नाही ते होतं तसंच राहतो, फक्त चिटकत त्याला. तळून निघलं मग खायला होतं ते. तर मग जे उकडलेले बटाटे होते ते अगदी मी लगेच मग किसायला घेतले. आणि किसणीने किसून घेतले ना काय होतं मग त्याच्यामध्ये जे आहे तर अशा बटाट्याच्या फोडी वगैरे राहत नाहीत, त्यामुळे मग किसून घेतलेले बरे पडतात. तर मग मी जोपर्यंत बटाटे किसून घेत होते तोपर्यंत छोटेने काय केलं, जो सूर्या वगैरे होता ना आपला चकली पाडण्याचा तो अगदी व्यवस्थित पुसून वगैरे घेतला. कारण तो अगोदरच धुवून ठेवला होता, तर म्हटलं तो वल्ला आहे तर पुसून घे. आणि मग या इथं जे आहे तर मी साबुदाणा, मिरची आणि नमक जे आहे तर मिक्स केलं. तर हे जे 5 किलो बटाट्याला आहे ना तर मी काय केलं होतं, 1 पावशर ते 1.5 पावशर साबुदाणा भिजायला घातला होता. आणि पाहू शकता पोळीच्या चमच्याने जे आहे तर मी इथं 2 ते 2.5 चमचे तिखट टाकलं आणि 2 चमचे समजा मीठ घातलं. आणि एवढंच टाकून जे आहे तर व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतला. अगदी एकजीव होईपर्यंत आपण जसं कणिक तिंबतो तसं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला हाताने. आणि त्यानंतर मग गेलो वरती चकल्या पाडण्यासाठी. असताना पप्पाचा फोन, ते पप्पाचाच आलेलाच नाही फोनचा. तर सर्व काही तयारी करून वरती जाईपर्यंत जी आहे तर थोडं ऊन तर पडलंच होतं, परंतु उन्हासोबत जे आहे ना तर हवा पण चालू होती, त्यामुळे जास्त काही ऊन जाणवलं नाही. आणि मग व्यवस्थित खाली बेडशीट आथरून परत त्यावरती प्लॅस्टिक ठेवून मग काय केलं, आथरून घेतलं व्यवस्थित आणि त्यावरती मग चकल्या पाडल्या. तर
हे जे आहे ना, हा व्हिडिओ जे आहे तर जरा बऱ्याच दिवसाचा आहे, म्हणजे एक 10-15 दिवस झाले बघा. कारण माझी तब्येत काही ठीक नसल्यामुळं मी तुमच्याशी हा जो व्हिडिओ शेअर करायचा तर राहूनच गेलं. त्यामुळे मग शेअर करणं काही झालं नाही तब्येत ठीक नसल्यामुळं. तर असं होतं ना की आपलं बाई माणसाचं जी तब्येत खराब असो किंवा नसो, जे आपल्याला घरातले कामं आहेत तर ते चुकत नसतात, ते आपल्याला करावेच लागतात. परंतु त्यामधूनही मग परत हे जर एडिटिंगचं काम, आपलं व्हिडिओचं काम जर म्हटलं तर अजून जास्त जड होतं. त्यामुळे मग मी काही व्हिडिओ अपलोड केलाच नव्हता. तर त्यामुळे आहे तर हा व्हिडिओ जो आहे तर तुम्हाला लेट येत आहे, परंतु काही हरकत नाही. असो तर पहा, अशा प्रकारे जे आहे तर मग चकल्या वगैरे पाडून घेतल्या आणि त्या जे आहे तर संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत अगदी व्यवस्थित सुकून पण गेल्या पापड्या वगैरे. कारण हे उन्हाळ्याचं जे आहे तर ऊन भरपूर पडतं, त्यामुळे त्याला काही सुकायला वेळ लागत नाही. तर एका दिवसामध्येच पहा वाळून अगदी खडंग झाले पापड्या देखील आणि चकल्या देखील. तर मग संध्याकाळच्या वेळेला जे आहे तर 5 वाजता मग मी वरती आले, म्हटलं आता याला काढून घ्यावं. तर अगदी छानपैकी पलटल्या त्या, कारण त्यावरती प्लॅस्टिकवरती असल्यामुळे जे आहे तर बिलकुल चिकटल्या वगैरे काही नाही, अगदी व्यवस्थित निघल्या. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.